चला तर मग सांगली का सुरुवातीपासून सुरू करूया आता. चुलीवर गरम पाणी तापवायला लागतंच, कारण मी शेतात रानाकडे आलेलो आहे. कॉलेजला सुट्टी पडल्यामुळं मस्तपैकी चहा करून घेतला. चहामध्ये शाई टाकल्याशिवाय मला घरला आल्यावर चहा पिऊ वाटत नाही. स्वतःनं लावलेली फुलाची झाडं बघून घेतली, कशी कशी फुलं आली आहेत, लक्ष्मीपूजेला फुलं लागणार आहेत. आणि शेंगा सुद्धा बघून घेतल्या. मी स्वतः लावलेल्या गोष्टी ना बघायला भारी वाटतात ते. आणि काल कानोलं केलेलं मम्मीनं भरून घेतलं. मग आजीने इथं दुसरा बेत काढला, तो म्हणजे काळ्या पाडायचा. मी तर कधी आयुष्यात विकत आणलेली लाडू खाल्ली नाहीत घरात, कारण आमची आजी असल्यामुळे आजी ही आणू देत नाही. 5-5 किलोची आम्ही बनवतोय. चिमुकलीला खायला दिलो. त्यानंतर प्रोसेस दाखवते तुम्हाला कसं कसं कळ्या पाडायला सुरुवात केली. ही पीठ आजीनं 1 तास आधी भिजू घालायला सुरुवात केलेली, म्हणजे भिजू घातलेली. त्यानंतर तुम्ही प्रोसेस बघू शकता. आणि आम्ही विकत तर आणतच नाही. त्यानंतर ते हे पण चालत नाही आमच्यात गॅस. ते आम्ही चुलीवर आजीनं दणकाट धुळा उडवत कळ्या पाडायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही कशा कळ्या पाडत आहे. मी पण आजीला मदत केली. आजीने सगळं एकटं केलं नाही. आजी तिथे बसून सगळं करत होती आणि तिला बाकीचं काम मी करू लागले. त्यानंतर जेवण करून घेतले. संध्याकाळच्या टायमाला लोटून घेतले. मग नंतर चकली करायचं ठरलं. सगळं एकदमच ठरायला लागलं. नंतर चकली करून घेतले. तुम्ही बघू शकता गोल गोल चकल्या. माझ्या भाऊरायानं चकल्या करायला खूप मदत केली. त्यानंतर आणि मला कामं दिलेलं की ती असं गोल करून ती म्हणजे मळून देतात ना त्याला चकलीच्या ह्याच्यात, ती मळायचं काम माझ्याकडे होतं. मळायला घेतलो. संध्याकाळी अक्षरशः हात सगळा भगभगत होता आणि दुखत होता. ॲस्थेटिक घराला लावून घेतल्या लाईटा. मॅगी खाऊन झोपी गेलो. थँक्यू सो मच.